बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारे. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर त्याला पाहून गोकुळवासी लोकांची झालेली दिव्य अवस्था वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे हा श्री संतांची माता चरणावर, श्री संतांची माता चरणावर, श्री संतांची माता चरणावर, श्री संतांची माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळावत रे, पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळावत रे. तरी प्रेम सुख वाढ, तरी प्रेम सुख वाढ, तरी प्रेम सुख वाढ. वचनायका कमलापती माझी रंगाची विनंती करतो कधीला. वचनायका कमलापती मज रंगाची विनंती करधनी भगते काळे. बदनाचा वेद रे. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा तरी वाढल्या तरी प्रेम सुख. गोकुळच्या सुखा अंत पार पाहिले खा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारे. प्रस्तुत भगवान दत्त प्रभूंच्या जयंतीनिमित्त 3 दिवसांचा त्रिदिनी असणारा हा सोहळा आपण या आपल्या हाडकेवाडीवरती गुंजाळ वस्तीवरती आपण संपन्न करत आहोत. नवीन भगवान दत्त प्रभूंचं हे मंदिर अतिशय सुंदर त्यांनी दिसत आहे आणि या गुंजाळ परिवार या परिवाराच्या माध्यमातून आणि हा 3 दिवसाचा सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण पाहत आहोत. भगवंताची कृपा झाली की तोच आपल्याकडून सेवा करून घेतो. महाराज माणसामध्ये स्वतःत काही सामर्थ्य नसतं, भगवंताच्या कृपेने बऱ्याच गोष्टी होत असतात. पण असेच कार्यक्रम करण्याकरिता हे सोहळे होण्याकरिता सुद्धा सद्बुद्धी व्हावी लागते आणि ती सद्बुद्धी भगवंताच्या कृपेशिवाय होत नसते. पण या परिवाराला या सगळ्या वस्तीवरील मंडळींना दत्तप्रभूंचा हा सोहळा त्यांनी करावा असा वाटला. फार समाधानाची आनंदाची गोष्ट आहे. म्हणून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर काल्याचं कीर्तन म्हणलं की ते सकाळी असतं. एखाद्याच्या मनात विचारेल की हे काय संध्याकाळचा काल्याचा कार्यक्रम त्यांनी ठेवला असेल. खरं तर ते बिचारे सकाळचाच काला मागायला आले होते. फार श्रद्धेनं आले, संत पंढरीत बसले, बोलले आणि सकाळचाच काला करायचा. पण आता काला सकाळचा शहाजापूरला आमचा आधीच ठरलेला होता. मग आम्ही हा सल्ला दिला त्यांना की म्हटलंय बघा, आमच्या सोयीने जर काला करत असले तर मग आम्ही येतो कार्यक्रमाला. आणि मग काय केलं पाहिजे म्हणलं, 4 ते 6 या वेळेत आपण काला करू, म्हणजे मग 2 तास संध्याकाळच्या वेळेत सेवा होईल. म्हणून ते तयार झाले. ते म्हणजे ठीक आहे, कोणत्या तरी वेळेला सेवा करायचीच आहे, मग अन्नदान त्यांनी होणार आहे, सगळ्या गोष्टी होतील. मग 4 ते 6 त्यांनी वेळ ठरलेली. त्यात आम्ही 4:45ला इथं आलो, म्हणजे थोडं लेट झालो. काय करावं आता, लेट तरी लवकर किती यायचं असा प्रश्न आहे. सकाळचं ते कीर्तन शहाजापूरचं थोडं झालं. तिथून त्यांनी निघालो, संत पंढरीत जाऊन अर्धीच भाकरी खाल्ली फक्त मोजून. टाईमच भेटला नाही. लगेच दुसरी गाडी आलती घ्यायला. मग निप्तीला त्या लग्नाला गेलो. निप्तीवरून बाबरोडी घुमट आहे तिकडे वाळकीजवळ, तिथं लग्नाला गेलो. ते करून सुप्याला लग्नाला आलो आणि सुप्याचं लग्न लावून आता इथं त्यांनी आलेलं आहे. म्हणून लग्नाला जायचे काय तुला नेट पडलं होतं की एखादा म्हणेल. आता मी काय करू मग, त्याला सगळेच प्रेमाची माणसं आहेत माझं. जसं तुम्ही तुमच्या प्रेमाकरता जसं इथपर्यंत आलो तसं ते आपल्या परिवारातलेच सगळे लोक आहेत. म्हणून त्यांच्या भेटीकरता जाणं अपरिहार्य त्यांनी घडलं. कीर्तन नंतर याच्यानंतर पुन्हा घोडकेवाडीला कीर्तन आहे, म्हणजे घोसपुरीजवळ. असू द्या, ते पुढं आहे. आताचं सामोरं त्यांनी जायचं. अजून झालं असतं लवकर, पण शहाजापूरचं जे कीर्तन 12:30ला थांबवलं.
तिथं आमदार साहेब आले. मग त्यांची आरती चालू असतानाच ते आले. मग आरती होऊ दिली. आरती झाल्यानंतर मग त्यांचं बोलणं झालं. तोपर्यंत थांबावंच लागलं. मग 1:15 तिथंच वाजला निघायला. मग अशी धावपळ होत होती. वेळ झाली. हे मंडळी म्हणतील महाराज 4 ते 6चा टाईम दिला आणि तूच 5च्या पुढं आला. 4:45ला तुमचं भजन सुरू झालं होतं. आम्ही मागून जामगावमधूनच चोपदार आमच्या त्यांनी संपर्क करीत होते. 4:45ला भजन सुरू झालं. मग तर 5:45 ते 5:45 कीर्तन व्हायला पाहिजे. 2 तास कीर्तन असते ना. आपण 6, 6:15 वाजेपर्यंत चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अल्पशा वेळेमध्ये सांभाळून घ्या. भगवंताची सेवा त्यांनी करायची आहे. जयंती जरी दत्तप्रभूंची असली तरी कीर्तन मात्र वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने आहे. आणि वारकरी संप्रदायाचा नियम असा असतो, वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक उपक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनानं होते. मग काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनात बाकीचे आकलीचे तारे तोडायचे नसतात. त्याच्यात फक्त कृष्ण भगवंताचं चरित्र सांगायचं असतं. हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. देवानं गोकुळात केलेलं चरित्र त्यांनी सांगायचं. पण अल्पशा वेळेमध्ये हे चरित्र सांगता यावं याच्याकरता हा अभंग चिंतनाकरता सगळ्यांच्या परिचयातला अभंग आहे. त्याच्यावर मला लवकर त्यांनी महाराज भगवंताचं चरित्र सांगता येईल आणि अभंगावरही त्यांनी बोलता येईल असा त्यांनी भाव आहे. भगवान प्रगट होतो अनेक कारणाकरता प्रगट होत असतो. दत्त भगवंताचं प्राकट्य झालं अनेक कारणांकरता. दत्त हे भगवान पण आहेत आणि दत्त हे गुरु पण आहेत महाराज. आपण दत्तात्रय भगवान पण म्हणतो आणि दत्त गुरु पण म्हणतो. मग आता गुरु म्हणायचं का भगवान म्हणायचं? गुरु आणि भगवान एकच असतात. पण हे एकच असं दैवत आहे की ज्याला गुरु पण म्हणलं जातं, भगवान पण म्हणलं जातं. बऱ्याच देवतांनी प्रगट होऊन त्यांनी उपदेश केला. पण जरी उपदेश केला तरी सुद्धा त्यांना गुरु असं कोणी संबोधलं नाही महाराज. आता भगवान श्रीकृष्ण परमात्मा तर जगद्गुरु आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. पण असं कोणी म्हणलं नाही हे कृष्ण गुरु आले, हे कृष्ण गुरु प्रगट झाले, असं नाही म्हणलं कोणी. कपिल भगवंतानं आईला उपदेश केला आणि तिला उद्धार द्या अशा पद्धतीने उपदेशानं प्राप्त झाला. असं कोणी नाही म्हणले कपिल गुरु आहेत म्हणून. कपिल देवच त्यांना म्हणले. एकच असं दैवत आहे की ज्या दैवताला गुरु पण म्हणलं गेलं आणि ज्या दैवताला भगवान पण म्हणलं गेलं ते म्हणजे दत्त भगवान आहे महाराज. हे दत्तात्रय प्रभू सामान्य नाही. ते जगदोद्धाराकरता प्रत्यक्ष प्रगट झाले. अनेकांना उद्धार करण्याकरिता अट्टहास करू लागले. त्यांचं प्राकट्य हे त्यांनी विशेष आहे. ते स्मर्तुगामी आहे. स्मर्तुगामी म्हणजे स्मरण केल्याबरोबर प्रगट होतात असं स्मर्तुगामी त्यांचं विशेषत्व आहे. तुम्ही फक्त संकटात असला आणि त्यांचा धावा जर केला की दत्तप्रभू तुम्हाला सांभाळण्याकरिता 100% येतात. त्यांची तशी दिनचर्या जर बारकाईने पाहिजे ठरली, रात्रीची विश्रांती करण्याकरिता ते गिरनार पर्वतावर जातात. तुम्हाला काल्याचं कीर्तन कृष्णाचं सांगायचं म्हणलं, दत्ताचं काय सांग, ज्याची खावी पोळी त्याची थोडी वाजवावी ना टाळी, म्हणून 2 मिनिटं दत्तप्रभूंचं सांगून जातो कृष्ण चरित्रामध्ये. गिरनार पर्वतावर रात्री मुक्काम करतात. सकाळचं स्नान करण्याकरिता भीमा अमरजा संगमावर जातात. भीमा अमरजा संगम म्हणजे कर्नाटक. पुन्हा दुपारची भिक्षा त्यांनी गाणगापूर क्षेत्रामध्ये असते. दत्त भिक्षास्थान आहे आणि गाणगापूरमध्ये दुपारची भिक्षा झाली की थोडी विश्रांती करण्याकरिता माहूर गडावर जातात. तिथं दत्त शिखर आहे, तिथं विश्रांती करतात. पुन्हा संध्याकाळचा फेरफटका करण्याकरिता कोल्हापुरात जातात आणि कोल्हापुरातून त्यांनी पुन्हा रात्री विश्रांती करण्याकरिता गिरनार पर्वतावर जातात. अशी दत्तप्रभूंची दिनचर्या आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये मग भक्त जिथं हाक मारतील, जिथं त्यांनी बोलावतील अशा ठिकाणी प्रगट होतात. त्याने अनेक अवतार घेतले. ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपानं प्रगट झाले. कुरवपीर, पूर आणि पिठापूर असं त्यांनी त्यांचं स्थान आहे कृष्णा नदीच्या काठावर. तेच नरसिंह सरस्वती महाराजांच्या रूपानं प्रगट झाले कारंजा क्षेत्रामध्ये, लाड कारंजा. त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे. लाड कारंजापासून प्रवास करत करत ते गाणगापुरापर्यंत गेले आणि गाणगापुरामध्ये नरसोबाची वाडी आपल्याकडे आहे, औदुंबर आपल्याकडे आहे आणि गाणगापूरला पुढे गेले. तिथे निर्गुण पादुका ठेवून ते कर्दळी वनात गेले आणि कर्दळी वनात जाऊन तपश्चर्या करत असताना त्यांच्या अंगाभोवती मोठं वारुळ तयार झालं. एका लाकूड तोड्याच्या माध्यमातून ते वारुळ त्यांनी फुटलं आणि त्याच्यातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले.
म्हणून अशी त्यांची अवतार परंपरा पण सांगितली जाते. असे दत्त प्रभू इथं औदुंबर त्यांनी प्रत्यक्ष आहे आणि त्या निमित्तानं इथं दत्त सेवा केली जात असेल आणि म्हणून आपण सर्वांनी त्याला मूर्त रूप दिलं. सुंदर असणारे मंदिर तयार केलं, त्याच्यात प्रभूंची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली. फार सुंदर मूर्ती आहे. महाराज दर्शन घेतलं, मोठं प्रशस्त चांगली वाटते. मंदिर म्हणजे काय हो? मंदिर शब्दाला काय अर्थ असतो? मंदिर म्हणजे काय? जिथे मंगलता असते त्याला मंदिर असं म्हणतात, जिथे दिव्यता असते त्याला मंदिर असं म्हणतात, जिथे रम्यता पाहायला मिळते त्याला मंदिर असं म्हणतात. मंदिर, मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तीन गोष्टींचा संगम जिथं होतो त्याला मंदिर असं म्हणतात. म्हणून इथं मंगलता आहे, इथं दिव्यत्व आतमध्ये गेल्यानंतर अनुभवाला येतं आणि रम्य असणारे हे स्थान आहे. इथं दत्त प्रभू रमलेले आहेत. अशी दिव्य ही भूमी आणि 2 दिवस आपण त्यांची सेवा केलेली आहे आणि आज मात्र आपण या काल्याच्या चिंतनानं त्याची सांगता करणार आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. भगवान प्रगट होतो, त्याला प्रगट होण्याचे कारण असतात. काय कारण आहे प्रगट व्हायला? त्यानं स्वतः सांगितलं, हरी हे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य, धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते, धर्म मोडकळीला येतो आणि त्यावेळेला मी प्रत्यक्ष प्रगट होत असतो. म्हणून धर्म आपुल्या पाळीची भक्त रक्षभाया भवांगेसी, आपुल्या काळीसी भक्तजना, आपुल्या काळीसी भक्तजना. धर्मरक्षावय अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं संरक्षण करण्याकरिता भगवान अवतार घेतो आणि आपल्या भक्तांना सांभाळत राहतो. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अजून काय करतो ते म्हणे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां, साधूंचं संरक्षण करण्याकरिता, दुष्कृत्य करणाऱ्या लोकांचा निपात करण्याकरिता आणि धर्मरक्षणाकरिता परमात्म्याचं प्रकट्य होतं. हा सत्ययुगामध्ये प्रकट झाला. त्यावेळेला हिरण्याक्षासारखे, हिरण्यकश्यपूसारखे जन्माला आले आणि सर्वांचा छळ मांडला महाराज. आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक फक्त छळायचंच काम करतात. हे मोकाट झालेले असतात ना, त्यांना कोणाची भीती नसते, भय नसतं. त्यांना पाप पुण्याची पण भीती वाटत नाही. म्हणून तर मग दुसऱ्याला त्रास देणारे जे लोक असतात ना, हे त्याच कारणाकरता त्रास देतात. त्यांना बळ आलेलं असतं, त्यांच्याकडे काही धन असतं, त्यांना काही मान प्राप्त झालेला असतो. मग त्या धनाचा, मानाचा, बळाचा त्यांनी अपव्यय करतात आणि दुसऱ्याचा छळ करतात. म्हणून त्यांनी महाराज बलवान झालेले 2 असुर होते, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू. त्याने जगाला त्रास द्यायला सुरुवात केली. भगवान वराहाच्या हाताने त्याने तो हिरण्याक्ष मारला गेला. हिरण्यकश्यपूला मारण्याकरिता भगवान नरसिंह रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला. तो त्याने दिव्य अवतार घेऊन आला. कारण भगवंताचे अवतार 6 प्रकाराने होत असतात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम. आपण सगळेच भगवंताचे अंश आहोत. देव म्हणतो ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनशस्त्राणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षति. आपण अंश, व्यासांसारखे अंशांश अवतार आहे. मोहिनी अवतार भगवंतानं समुद्र मंथनाच्या वेळेला धारण केला, तो कला अवतार आहे. म्हणून वराह नरसिंहाचे रूप भगवंतानं धारण केले, ते आवेश अवतार. नरसिंह भगवान आवेशात टाकणे आले. त्या हिरण्यकश्यपूनं त्यांनी सगळीकडं फरमान काढलं होतं, यत्र यत्र द्विजो गावो यत्र वर्णाश्रम क्रिया तम तम जनपद यात संदीपयत वृक्ष. जाळून टाका म्हणलं. जिथं ब्राह्मण दिसतील, सगळे वेदविहित कर्म करत असतील, त्या स्थानावर जाऊन सगळ्यांना जाळून टाका. गावाची गावं पेटून दिली. मग मात्र सर्वांना त्रास व्हायला लागला. भगवंताचा धावा केला. भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, चिंता करू नका. यदा वेदेषु गोषु विप्रेषु साधुषु धर्मेमयच विद्वेष सवय आश विनिश्चित. जेव्हा वेदावर, धर्मावर, गोमातेवर, भक्तांवर, साधूवर यांच्यावर अत्याचार होतो, तेव्हा मी येतो आणि त्याला नष्ट करण्याचं काम करतो.
म्हणून भगवान नरहरीच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला सत्ययुगामध्ये. तोच परमात्मा द्वापार युगामध्ये हा त्रेतायुगामध्ये रावण कुंभकर्णांचा निपात करण्याकरिता राम रूपानं प्रगट झाला. त्या राम रूपाचं प्राकट्य त्याचं मुळच आपलं गाव आहे महाराज. हे जे भांडगाव आहे ना, पण मागच्या वेळेस पण कालाच्या कीर्तनात मी हे सांगितलं होतं, तुम्ही होते की नव्हत्या कीर्तनात मला माहीत नाही, पण मी मात्र सांगायचं काम करतो. आपलंच वैभव आपल्याला कळालं पाहिजे आणि आपल्याला त्याचा स्वाभिमानही वाटला पाहिजे की या भांडगावामध्ये त्यांनी विभांडक ऋषी अशा पद्धतीने वास्तव्य करत होते. आणि विभांडकांच्या आसनामध्ये पुत्र शृंग ऋषी आहेत आणि त्या शृंग ऋषीला यज्ञ करण्याकरिता नेलं, अप्सरा पाठवून भाळवलं. म्हणून भाळवणी पण आपल्याकडे साक्षीदार आहे त्या गोष्टीची. म्हणून इथं त्यांनी महाराज भाळवलं, तिथं नेलं त्यांनी महाराज. यज्ञ अशा पद्धतीने करून घेतला, त्याचं लग्न करून दिलं शांतीबरोबर. तिचं नाव शांता होतं. दशरथानं दत्तक घेतलेली मुलगी होती आणि तिच्याबरोबर लग्न त्यांनी अशा पद्धतीने करून दिलं. मग त्याच्या हाताने यज्ञ करून घेतला. देवांगना हाती आणविला शृंगी आणि यज्ञ त्या हाती करविला. यज्ञ त्यांनी महाराज संपन्न केलं. मग रामप्रभूंचं प्राकट्य झालं. मग राम जन्माच्या आधीची आख्यायिका आपल्या गावाची आहे महाराज. आपण भाग्यवान आहोत, हे आपल्या जवळ असणारं स्थान आहे. म्हणून अशा पद्धतीनं रामप्रभू प्रगट झाले. रावण कुंभकर्णांचा त्रेतायुगामध्ये निपात केला. तेच भगवान त्यांनी महाराज आणि द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाले. या द्वापार युगात का प्रगट झाले असतील? असेच वाईट जन्माला आले होते. कंस जन्माला आला होता, जरासंध जन्माला आला होता, दुर्योधन दुःशासन जन्माला आले होते, शाल्व जन्माला आला होता, पौंड्रक जन्माला आला होता, शिशुपाल दंतवक्र त्यांनी झाले होते. हे त्रास देणाऱ्या लोकांची नावं सांगितली मी तुम्हाला. हे असतातच महाराज, तेच आधी येतात, मग देवाला यावं लागतं. आधी त्यांनी अंधार सांगावं, मग उजेड सांगावा. उजेडाला किंमत कोणामुळं? अंधारामुळं. जर अंधार नसला तर उजेड कशाचा? पण हे अंधारासारखे अंधारे लोक आहेत म्हणून त्यांचं आधी वर्णन अशा पद्धतीने केलं. मग भगवान त्यांनी पृथ्वीवर पापाचा भार झाला, सहन होईना. मग ते भगवंताकडे गेले, विनवणी करायला सुरुवात केली, देवा वाचवा, जास्त पाप झालाय. मग भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, चिंता करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्त. देवकीच्या घरी भगवान प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. तो ब्राह्मणांचं, गोमातेचं, भक्तांचं रक्षण करण्याकरिता येणार आहे. हे त्रास देणारे लोक कोणाला आधी त्रास देतात? त्यांचे नाव आहे, त्याला ब्राह्मण सहन होत नाही. ब्राह्मणाच्या मुळावरच असतात महाराज ते. आताही लोकांना ब्राह्मण आवडत नाही. काय ब्राह्मणाने वाटोळ केलं काय माहिती आपल्या. ते म्हणतात ब्राह्मणाने असं केलं, ब्राह्मणाने तसं केलं. शहाणपणा त्यांनी सांगतात म्हणे, सामान्य समाजाला शिक्षण ब्राह्मणांनी मिळू दिलं नाही, म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं. बायकांना शिक्षण त्यांनी प्राप्त होऊ दिलं नाही, ब्राह्मणांनी वंचित ठेवलं. कोण मंत्री वंचित ठेवलं? जनाबाई काय कॉलेजमध्ये जात होती? जनाबाई, संत जनाबाई, तिचे अभंग नाहीत. मुक्ताबाई काय कॉलेजात होत्या, ग्रॅज्युएट झाल्या होत्या, त्यांचे अभंग नाहीत. जाऊ द्या, स्त्रियांना शिक्षण नव्हतं म्हणतात ना, आता शिक्षण प्राप्त झालं म्हणले. नवीन अलीकडे त्यांनी महाराज सावित्रीबाईंनी जगाला बायकांना शिक्षण दिलं असं म्हणतात. मग सावित्रीबाईंनी जर शिक्षण दिलं तर चोखोबरायांची पत्नी सावित्रीबाईंच्या शाळेत शिकत होती. तिचं नाव सोयराबाई होतं आणि 700 वर्षापूर्वी तिने अभंग लिहिले. म्हणत असे महारी चोखयाची, असे अभंग आहेत म्हणत तिचे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. काही गोड अभंग आहे, कोणाचा आहे माहिती आहे? हा सोयराबाईंचा अभंग आहे. कोण म्हणतं शिक्षण नव्हतं? मग एका हरिजन परिवारात जन्माला आलेली असणारी कन्या आणि तिने अभंग रचना केली म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे का महाराज? म्हणून त्यांनी महाराज लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. हे उगाच बोट दाखवायचं काम करायचं नाही. म्हणून त्यांनी पूर्वीच शिक्षण त्यांनी होतं. या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या आहेत, पण आता लोकांना ते असं नाही खपत महाराज. मग ती पुरोगामी झाली लोक, आता जास्त पुरोगामित्व आलं, शहाणपणा करायला लागले. मग आपलं काहीतरी लोकांच्या समोर दाखवायचं म्हणून अशा पद्धतीने सुरू झालं. आपण जगापेक्षा कसे वेगळे आहोत हे त्यांनी दाखवायचं. मग लोकांपेक्षा थोडं वेगळं करून दाखवायचं. मग लोक आपल्याकडे आता दिसत आपण सारे कपडे घालून बसलो, एखादा नागो हेंडा लागला, लोक आवर्जून त्याच्याकडे पाहतात, बिगर कपड्याचं हेंडा लागला. मग वेगळं झालं काय? मग असं वेगळं करून दाखवायचं लोकांपेक्षा, धडका घ्यायचा मग, आणि मग लोक त्याच्याकडेच पाहायचा प्रयत्न करतात. असा भाव आहे त्याला. असू द्या, हे असं सांगायला लागले की वेळ कमी आणि कीर्तनाची वेळ संपून जाईल ना, मग देवाचं सांगायचं.
देवकीचे ब्राह्मणांवर अत्याचार त्यांनी व्हायला लागला. गोमाता फार महत्वाची आहे. गाय किती महत्वाची आहे. गावो विश्वस्य मातरा म्हणून आई जगाची आई आहे महाराज. ती सर्व देवमयी आहे. तिच्यामध्ये सगळं देव असतं. म्हणून ती गाय फार महत्वाची आहे. असं सांगायला लागलं मग हे बावळट आहे. मग गायमध्ये देव राहतात म्हणले आणि सगळे देव त्यांनी महाराज गायमध्ये राहतात आणि असं होतं आणि पालनं होतं. आणि मग ते आता आम्ही काय करावं होतं हे असं लोक नावं ठेवायला लागले. मग वेगळ्या पद्धतीने गाय मांडायला सुरुवात केली. अरे गाय काय महत्वाची रे. तिचं गोमूत्र कॅन्सरसारखा रोग बरा करतं. तिचं शेण TB सारखा रोग बरा करतं. तिच्या पाठीवरून हात फिरवला 5 मिनिटं की BP कंट्रोलमध्ये राहतात. तिचं दूध त्यांनी कोलेस्ट्रॉल सारखं त्यांनी कमी करतं. तिचे जे पायाचे खुरा आहेत ना ती जर नापीक भूमीमधून त्यांनी चालत गेली आणि घर्षण झालं ना तिच्या खुरांचं की नापीक भूमी सुपीक होते. एवढं सामर्थ्य गायीचं आहे मला. काय तिच्या श्वासातून ओझोन नावाचा वायू प्रवाहित होतो. ओझोन त्याचा स्तर आहे पृथ्वी मंडलावरती. तो कमी झाला म्हणून तर आता पाऊस एका दिवसात 2-3 ऋतू होतात. त्यावेळेला ऋतू वेळची वेळेला असायची. त्याच वेळेला त्याने ऋतू ते नक्षत्र लागले की पाऊस त्यावेळेला यायचा. आता तसं नाही. आम्ही त्यांनी लहान होतो चासमध्ये राहत होतो त्यावेळेला पूर मोजायला जायचं. एवढे पूर यायचे महाराज. एका वर्षामध्ये 18, 20 पूर जायचे. एवढा पाऊस त्याने पडायचा. आता 2-4 जाता नाकात येतात त्या पावसाच्या. पाऊसच पडत नाही आणि पडला तर एवढा पडतो. मे महिन्यात सुरू झाला अजून पण नाही महाराज. हे का होतं. हे सृष्टीचक्र का बिघडलं त्याचं कारण असं आहे. तो ओझोन वायू कमी झाला आणि तो का कमी झाला त्याचं कारण गोमाता कमी झाली महाराज. गोमाता फार महत्वाची आहे. तिच्यावर अत्याचार व्हायला लागला. भक्तांवर अत्याचार व्हायला लागला. भक्तांच्या विरोधात लोक त्यांनी वागायला लागले. अरे भक्त आहेत म्हणे सत्ता चालतात. भक्त आहेत म्हणे पारमार्थिक उपक्रम होतात. लोक आईला आई म्हणतात, बापाला बाप म्हणतात, भावाला भाऊ म्हणतात. हा सगळा उपक्रम कोणामुळे चालला. हे भक्त आहेत बिचारे त्यांनी टाळ तुटतात म्हणून तरी चालू आहे सर. हे जर बंद करून टाकलं तुम्ही तर मग मात्र त्यांनी महाराज हे सगळे उपक्रम संस्कार बंद होतील. आणि संस्कार जर बंद झाले मग काय करायचं. ते लहान लहान लेकरं आहेत ना महाराज. कोणत्या मुळेवाडीतले संस्थेतले आहेत ते सगळे. हे लेकरं त्यांनी किती गोड टाळ वाजवत आहेत. संस्कारच नाही. किती गोड भजन म्हणतायत. हे संस्कार आहेत. हे संस्कार त्यांनी संपून जातील ना हे कार्यक्रम नसल्यानंतर. म्हणून भक्त पण महत्वाचे आहेत. या तिघांवर अत्याचार होऊ लागला आणि भगवंताने सांगितलं मी येणार आहे. कुठे येणार म्हणजे देवकीच्या घरी. आणि देवकी कंसाची चुलत बहीण आहे. कंस मोठा दुराचारी आहे. त्याची चुलत बहीण आहे. उपवर झाली. लग्नाचं वय झालं. कोणाबरोबर लग्न करावं म्हणून त्यांनी शूरसेनाचा असणारा सौरी गावातला पुत्र वसुदेव त्याला बोलावलं. म्हणे माझ्या बहिणीशी लग्न कर. तो म्हणला माझे पहिले 6 लग्न झाले. त्याचे 6 लग्न झाले ते वसुदेवाचे. तो म्हणला मला बाकीचं काय माहित नाही. तू हे लग्न कर. अरे म्हणे 6 लग्न झाले. तू बळच मला 7वं करायला लावतो. नाही म्हणलं की तलवारच घेतली त्या हातात. मुंडकच उडून टाकीन. मला लग्न करतो. आता पोरी भेटणार महाराज लग्नाला काय करावं. आणि त्याचे 6 झाले तरी हा बळजबरी त्यांनी करत होता लग्न कर म्हणून. त्यानं विचार केला म्हणला याच्या हाताने मरून 6 बायकांचा वनवास आणण्यापेक्षा 7वं केलेलं चांगलं. म्हणून 7वा विवाह संपन्न झाला. विवाहात त्यांनी वरात मिरवायला लागला कंस. आणि मग मात्र त्यांनी महाराज त्याच्यात आकाशवाणी झाली. कंसा मूर्खा जिची वरात मिरवतोस तिच्याच पोटी 8वा येऊन तुला मारणार आहे. कंस मात्र घाबरला. त्याला वाटलं आता हिच्याच पोटी 8वा येऊन मला मारणार आहे. मग काय केलं पाहिजे. हिला जर मारून टाकलं मग 8वा येईल कसा. पण हातात तलवार घेतली आणि बहिणीलाच मारायला लागला महाराज. फार सज्जनपणा दाखवित होता आधी. आणि मग मूळ मुद्द्यावर आला. मग त्यानं मारहाण करायला सुरुवात केली की हात तू धरला वसुदेवानं हात धरला. मारू नकोस ती स्त्री आहे. स्त्रियांवर हात उचलत जाऊ नये महाराज. लोकांना त्याच्याच पुरुषार्थ वाटतो. काही लोक अशी बायको झोडून काढली म्हणतो. येड्या बायको झोडणं म्हणजे काय पुरुषार्थाचं लक्षण आहे. बावळाटा बायकांवर हात त्यांनी उचलायचा हे क्षत्रियाचं लक्षण नाही महाराज. म्हणून त्यांनी मारू नकोस तुझी बहीण आहे ती स्त्री आहे ती आबाला आहे तुला दादा दादा म्हणते का मारतोस. म्हणे मग काय करू हिच्याच पोटी 8वा येऊन मला मारणार आहे. मग सांगितलं मग तिच्या पोटी 8वा येणार आहे ना. तिनं काय केलं तुझं. हे मग आम्हाला दोघाला बंदी घरात देऊन टाक. जेवढे लेकर होतील तुला देऊन टाकू. आणि मग मात्र त्यांनी असंच झालं. दोघांना बंदी खाण्यात नेऊन टाकलं. इकडे त्यांनी महाराज भगवंताच्या येण्याची वाट सर्वजण पाहत होते. भक्त प्रगट झाले होते. ते सर्व गोकुळामध्ये प्रगट झाले होते. ते देव येणार त्याची वाट अशा पद्धतीने पाहत होते. देव पण येत असतो बिगर वाट पाहिल्याचा नाही येत महाराज.
आपल्यासारखे सामान्य माणसं त्यांची येण्याची वाट बघावी लागते. तर देवाची यायची वाट बघावी लागणार नाही का? देव काय असा रस्त्यावर पडलेला आहे का? उठला की लगेच देव भेटला असं कसं होईल? सोमवारी माळ घातली आणि बुधवारीच मला देवा मला तुझ्या बापाचं नोकर नाही, सोमवारीच घातली मला दम काढणार 2-4 दिवस का लगेच ताबडतो बुधवारीच देवा मला दर्शन दे. असं कसं दर्शन देईन? त्याला काही साधना तपश्चर्या काही आहे का नाही महाराज? काय म्हणून त्याने त्याला तप करावं लागेल. तपे विन दैवत दिदल्या विना प्राप्त. तपश्चर्या केल्याशिवाय देव कसा भेटेल? म्हणून त्या सगळ्या लोकांची तपश्चर्या होती. देवानं त्याने प्रसन्न होऊन विचारलं काय पाहिजे? म्हणे तुझी संगती पाहिजे, तू भेटला पाहिजे, तू दिसला पाहिजे, तू बोलला पाहिजे, तुझ्या बरोबर त्याने बोलता आलं पाहिजे, उड्या मारता आल्या पाहिजे. तुम्हाला ठीक आहे, मग मी द्वापार युगामध्ये गोकुळात प्रगट होणार आहे, तिथं या. मग सगळेचे सगळे त्याने महाराज गोकुळात देवाची वाट. देवानं अपॉइंटमेंट दिली महाराज सगळ्यांना, मी येतो म्हणला. कोणी गोपाळ झालं, कोणी गोपी झालं, कोणी गोमाता झालं, कोणी वृक्ष झालं, कोणी पक्षी झालं. हे सगळेजण त्यांनी प्रगट होऊन देवाची वाट पाहू लागले. आणि भगवान येतो म्हणून त्यांनी महाराज सांगून फार दिवस झाले, अजून भगवान येत नाही. सगळे व्याकुळ व्हायला लागले, कष्ट व्हायला लागले, वाईट वाटायला लागलं मनाला. आपण आलेलो आहोत, देव अजून येत नाही, काय करायचं? मग मात्र व्याकुळता चित्तामध्ये त्यांनी वाढली. भगवंताने ठरवलं आता जायचं. देवकीला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली, मुलगा झाला. कंस मारण्याकरिता आला, पण त्याला वाटले पहिलंच लेकरू आहे, यानं माझं काय केलं? देऊन टाकले तिच्या हातात. मागे फिरलं नाही कुठे तर नारदजी महाराज आले. पुण्य सारावय आले देवर्षी, मोदी बाळक असे ठेवू नको असं त्यांनी सांगितलं. मागे फिरला, म्हणले कोणताही मुलगा आठवा होऊ शकतो. एक गुलाबाचं फुल हातात घेतलं आणि सांगितलं सांग याची कोणती पाकळी पहिली आणि कोणती शेवटची आहे? ते म्हणले कोणती पहिली आणि कोणती शेवटची होऊ शकते? म्हणजे हिचा कोणताही मुलगा आठवा होऊ शकतो. कसं काय आठवा होईल? हिला जर 8च मुलं झाली मोजून आणि खालून जर मोजलं तर हा पहिलाच आठवा होईल. उलट जर मोजलं तर हिला जर 9 मुलं झाली, खालून मोजलं तर दुसरा आठवा होईल. हिला जर 10 मुलं झाली, खालून मोजलं तर तिसरा. अरे कोणताही आठवा होईल. मग काय केलं पाहिजे? त्याला एवढंच कळलं. तो घुसला आतमध्ये परत कारागृहात. देवकीच्या हातातून बाळ हिसकून घेतलं आणि तिच्याच समोर मारलं. असे 6 लेकरं मारले महाराज. देवकी फार व्याकुळ होत होती, माझं बाळ म्हणून रडत होती. 7वा गर्भाला योगमायेनं पळवला. तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. तिथं बलभद्र प्रगट झाला भाद्रपद शुद्ध षष्टीला. लोक मग असं कुठं होतं का? आणि इकडून गर्भ काढला आणि तिकडे नेऊन घातला, हे काय शक्य आहे का? बुवा लोक तुमचा धंदाच आहे लोकांसमोर असं सांगायचा. अरे आमचा आतापर्यंत धंदा होता, पण विज्ञानानं सिद्ध करून दिलं ना टेस्ट ट्यूब बेबी. ट्यूबमध्ये बेबी तयार केलं जातं, मग गर्भाशयात नेऊन सोडलं जातं, मग ती आई होते. अरे काय काय टेस्ट ट्यूब बेबीमध्ये बरेच असे लक्षण आहेत. 2-2 बाळ होतात. टेस्ट ट्यूब बेबी केलं की बऱ्याच ठिकाणी 2-2 झाले मला, 2 होतात. मग कसं काय होतं? तिकडचं बाळ तिकडे नेऊन ठेवलं, हे विज्ञानानं तुम्हाला सिद्ध करून दिलं. मग तुम्ही आतापर्यंत साधू संतांना नावं ठेवत होते. विमान म्हणले, विमान आलं, पुष्पक विमानात त्याकडे राम बसला, अयोध्येत अशा पद्धतीने आला. असं कुठं विमान असतं? कारण आता काय विमानं दिसतात, हे काही विमान नाहीत का? अरे उलट तुमचे विमानच आमच्या विमानावर आधारित आहेत. विमान ही संकल्पनाच तुम्हाला आमच्याकडून मिळाली आहे. ते म्हणजे आकाशवाणी कुठं होत असते का? आता का अरे आकाशवाणी केंद्र सुरू केलं तुम्ही आमच्या जीवावर. मग आता रेडिओचं केंद्र आहे आकाशवाणी केंद्र. हे आकाशवाणी होतात म्हणून तर तुम्हाला ते आकाशवाणी नाव द्यावं वाटलं. महत्वाची गोष्ट आहे, असू द्या, ते मला सांगायचं नाही. म्हणून बलभद्र प्रत्यक्ष प्रगट झाला. भाद्रपद शुद्ध षष्टीला 7वा गर्भ प्रगट झाला. कंसाला वाटलं माझ्या भीतीनं गर्भ गळून जायला लागले. 8म गर्भरूपानं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढायला लागलं. कंसाचं हृदय जळू लागलं. तिचे 9 मास पूर्ण झाले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यांचे योनिम निहितंच सत्ये सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वं शरणम प्रपन्ना. देवदेवतांनी गर्भाची स्तुती केली. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला, रोहिणी नक्षत्र आलं. ग्रह नक्षत्र भगवंताला अनुकूल झाले. रात्रीचे 12 वाजले. लख्ख असणारा प्रकाश पडला आणि त्या प्रकाशानं दिव्य असणारी आकृती धारण केली. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी भगवंताची मूर्ती प्रत्यक्ष वसुदेव देवकीच्या समोर प्रगट झाली. भगवंतानं सांगितलं मी आलेलो आहे, पण थांबायचं नाही, मला जायचं आहे. कुठं जायचं? मला नंदाच्या घराला, माझं नेई गोकुळाला, मला गोकुळाला नेऊन घाला. एवढा मोठा देवा तुला कसं न्यायचं? भगवंतानं बालरूप धारण केलं. मग द्वारपाल झोपे गेले. मनशे रक्षपाळ तेम्या मोहिले सकळ, ते सर्व मोहन टाकलेले आहेत. दरवाजे उघडले, कुलप गळून गेलेले आहेत महाराज. काही लोक म्हणतात ते आपोआप कसं काय? अरे ज्याला संपूर्ण जग निर्माण करता येतं त्याला कुलप तोडणं काय फार कठीण गोष्ट आहे का? सरळ गोष्ट आहे महाराज.
ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला हे असे चमत्कार करणं काय फार कठीण गोष्ट आहे का? लहान झाला मोठा झाला हा विकल्प मनात आणायचा नाही महाराज. भगवान सर्व काय करण्याकरिता समर्थ आहे. त्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्य. कर्तुम म्हणजे जे आपल्याला करता येतं त्याला कर्तुम म्हणतात. अन्यथा अकर्तुम म्हणजे त्याकडे महाराज जे आपल्याला करता येत नाही ते करून दाखवणं त्याला अकर्तुम म्हणतात. आणि अन्यथा कर्तुम म्हणजे दुसऱ्याच्या हातानं विशेष काहीतरी करून दाखवणं त्याला अन्यथा कर्तुम म्हणतात. अशी दिव्य शक्ती भगवंतात आहे म्हणून तर त्यानं ते करून दाखवलं. बालरूपामध्ये भगवान प्रगट झाला. टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं. बाहेर त्यांनी पडले, धोधो पाऊस पडत होता. यमुनेला पूर आला, पुरातून प्रवेश केला. नाका तोंडात वसुदेवाचे पाणी जाणार. भगवंतानं चरण स्पर्श केला की यमुना दुभंगली पलीकडच्या काठाला गेले. तिथं गोकुळामध्ये त्यांनी महाराज नंदराजा राहतो आहे. नंदाची असणारी पत्नी यशोदा. या यशोदेला बऱ्याच काळापर्यंत संतती नव्हती. काही साधू संत घरी आले होते. भजन पूजन झालं, फार चांगलं भोजन झालं. जाण्याकरिता निघाले. नंद यशोदेने नमस्कार केला. त्याने आशीर्वाद दिला पुत्रवती भाव. आता फार दिवसापासून संतती नाही, म्हातारपणाला आशीर्वाद दिला होता पुत्रवती भाव. म्हणजे आमचा शब्द खोटा व्हायचा नाही, खरंच तुम्हाला पुत्र. म्हणजे काय केलं पाहिजे म्हणे, असं करा सगळ्या लहान लेकरांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत निर्जला एकादशीचं व्रत करून भगवंताला साकडं घाला. सगळ्यांनी देवाला साकडं घातलं आणि त्याचा परिणाम यशोधराने गर्भवती झाली होती. तिची त्यांनी प्रसूतीची वेळ जवळ आली होती. प्रसूत झाली, तिला कन्या झाली होती. वसुदेवानं आपला पुत्र तिथं नेऊन ठेवला. ती कन्या आपल्याबरोबर घेतली आणि पुन्हा कारागृहात गेले. कन्येनं आकांत केला. कंस तिला मारण्याकरिता आला. हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. तुझं लागे वधे उपजला मज आधी तिनं सांगून टाकलं. इकडं त्याकडे कंसाला बातमी कळाली आणि गोकुळवासी लोकांनी त्याकडे भगवंताच्या प्राकट्याची बातमी ऐकली. सगळे त्याकडे महाराज भगवंताला पाहण्याकरिता. नंदराजाला 2 बहिणी आहेत, नंदा आणि सुनंदा. त्यातली सुनंदा नावाची गवळण आहे नंदराजाची बहीण, जी त्यांनी यशोदेची सेवा करण्याकरिता आली होती. यशोदेची ननंद आहे. ननंद कळते ना तुम्हाला, जिला आपल्या भावाच्या आणि भावजाईच्या प्रपंचात असतो फार आनंद, तिला म्हणतात ननंद. अशी ननंद सेवा करण्याच होती आली होती. तिला भल्या पहाटे जाग झाली. तिने खिडकीतून डोकावून पाहिलं. नीलमण्यासारखाच चमकणारा कन्हैया दिसला. घाईघाईनं आतमध्ये गेली. वहिनी जाग्या व्हा, तुम्हाला मुलगा झालेला. झोपेत कुठं बाळांपण होतं का महाराज? झोपेत बाळांपण म्हणजे वैराग्य. लेकरू व्हायच्या टायमाला फार वेदना होतात आणि ती बाई त्या टायमाला संकल्प करते आता परत लेकरू होऊ द्यायची नाही, असा याला प्रसूती वैराग्य म्हणतात. त्याच्यानंतर 5-6 होतात ती गोष्ट वेगळी. पण वैराग्य म्हणतात याला, प्रसूती वैराग्य असं म्हणायचं. एवढ्या वेदना त्याने प्रसूतीच्या वेळेला होतात. झोपेत कसं काय झालं, माया प्रगट झाली. ती माया किमकिम न करती अघटित घटना पटयसी माया. मायेच्या प्रभावानं त्यांनी अशा पद्धतीनं ते घडलं होतं. आणि म्हणून त्यांनी महाराज कन्हैयाला त्यांनी पाहिलं. फार आनंद झाला. यशोदेला हृदयाला लावलं. आणि आता सुनंदा गवळण सगळ्या गावात सांगण्याकरिता फिरू लागले. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. यशोदेला मुलगा झाला. सगळं गाव आनंद विभोर झालं. आणि भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले महाराज. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन भगवंताला पाहण्याकरिता आले. 4 दरवाजे आहेत नंद भवनाला. नंदा घरी झाली दाटी. सगळे भगवंताला पाहून दिव्य आनंदामध्ये मग्न झाले. सर्वांना त्यांनी महाराज विलक्षण असणारं सुख झालं. गोकुळामध्ये गोकुळवासी लोकांना एवढं सुख झालं की त्या सुखाचा लेखाजोखा करता येत नाही, त्याची मोजदाद करता येत नाही. महाराज वर्णन करून सांग. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागारी, बाळकृष्ण नंदागारी, बाळकृष्ण नंदागारी, बाळकृष्ण नंदागारी. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार
गोकुळवासी लोकांनी भगवंताला पाहिलं, एवढं सुख झालं महाराज काय सांगायचं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतपार राहिला नाही. आणि लेखा म्हणजे ते लिहून ठेवण्याजोगं नाही, इतकं त्यांनी सुख झालं की लिहून सुद्धा ठेवता येणार एवढ्या सुखी झाले महाराज सगळे. का बरं सुखी झाले असतील? वाट पाहत होते. त्यांनी एकादशीचं व्रत केलं होतं आणि लहान लेकरांपासून म्हातारे लावी गेले दुरी होतो तिघाचे ते भरी तुम्ही वाले रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वाले रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा रोईकडे मुख पसरोनीकडे रे दोहीकडे मुख पसरोनी तुम्ही वाले रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वाले रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वाले रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा तुम्ही वारे दोहीकडे तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा घ्यावे दोहीचा कोपरा तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे वाहतीच्या दारा तुका म्हणे हाती ठोका आणि कवडेने दिला तुम्ही वारे रोईकडे मुख पसरोनीकडे कंठी धरिडा कृष्ण मनी अवघाजने प्रकाश गालावटुळे कमेघ वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू गालावटुळे कमेघ वैष्णविका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे तुळे कमेघ वैष्णविका संभ्रम बोलिलेले पुरे वेळी वाकुडी उत्तरे पराक्रमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला पराक्रमापराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वर पायापैकी करा कराक्ष महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम गणदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शांत ब्रह्मैकनाथ महाराज महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज या ठिकाणी आपल्यामध्ये